नमस्कार मैत्रिणींनो, कालचा दिवस कसा गेला हे नक्की कमेंट करून मला सांगा. आता कालचा दिवस कसा गेला हे तुम्हाला मला आपल्याला माहितीच आहे. आता सण म्हटल्यावर तो चांगलाच जाणार, हे की नाही. चांगला जाणार त्याच्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत पण घ्यावी लागते. खरं म्हणजे की बाबा आपल्याला सणाची आदल्या रात्रीपासूनच उत्सुकता असते, ती वेगळीच गोष्ट आहे. पण उद्याचा स्वयंपाक, उद्याचं जेवण, सगळंच काय बनवायचं आहे काही नाही, हे सगळं डोक्यात असतं नाही का. तसंच मग आज मी झोपेतून उठली, चादरी गोधड्या त्यांच्या घड्या घातल्या. त्याच्यानंतर मग आपलं स्वतःचं आवरून घेतलं. आवरून झाल्यानंतर मी आधी कपडे धुवून टाकले की बाबा कपडे धुतले ना की अर्धं काम कमी झाल्यासारखं वाटतं. निदान मला तरी म्हणजे आता प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण मला तरी असं होतं ना की कपडे जर झाले ना धुवून तर असं वाटतं बापरे अर्धं काम झालं, टेन्शन नाही राहत. कारण इतर जी कामं आहेत ना ते आपल्याला उभे पटपट करता येतात. लादी आहे, झाडू मारणं आहे किंवा आणखीन काही, ते कामं आपले होतच राहतात. तर आज गुढीपाडव्याला आज मी पुरणपोळ्या वगैरे काही केलं नाही. कारण घरात खाणाऱ्या आम्ही 2-3 जणांमधून जर मुलीला पण खायच्या नव्हत्या आणि मला पण जास्त गोड आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आज पुरी भाजी करूया. म्हणजे तिने खीर पण नाही बनवायला सांगितली की बाबा काहीच गोड बनवू नको, भजे बनवू नको. कारण नाश्त्याला कालच पालक पकोडे केलेले होते. पुऱ्या ठीक आहे, पुऱ्या आता खूप दिवस झाले होते की बाबा पुऱ्या नव्हत्या केल्या. कारण तेलकट ना मुलगी पण खूप कमी खाते आणि मी पण खूपच कमी खातो आम्ही. भजे वगैरे असं खातो, पण ते पण कधीतरी असं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आज पुरी भाजी, फक्त साधं जेवण आणि भात केला होता थोडासा. तर आता तुमच्या घरी काय बनवलं होतं तुम्ही हे नक्की सांगा. हे तरी सांगा नक्की, दुसऱ्या काहीही कमेंट करत नाही, ठीक आहे. तर इतकं तर सांगू शकता म्हणजे आपल्याला एकमेकींना आयडिया येत जाते. आणि मी बटाटे आणि मटार एकत्र शिजायला टाकून दिले होते. मटार होते पण थोडेसे शिजवले ना तर त्याची पण भाजी मस्त लागते. असं काही नाही की कशाला शिजवायचे किंवा काय. मटार शिजवला तरी तो काही असा लगेच मऊ होत नाही, मस्त लागतो तो भाजीमध्ये. तर मग मटार बटाट्याची भाजी आणि पुरी भात असंच बनवलं होतं. आणि मटार बटाटा जेव्हा शिजवलं ना तर त्याच्यातच मी भात ठेवून दिला होता. भांड्यामध्ये टाकून तांदूळ टाकले, स्वच्छ धुतले, मीठ टाकलं आणि त्याच्यामध्येच शिजायला ठेवून दिले होते. म्हणजे बटाटे पण शिजले आणि भात पण झाला. आणि एका बाजूने मुलीने मस्त पुऱ्या पण बनवल्या आणि तिनेच तळल्या, त्या तळून पण घेतल्या. म्हणजे तेवढं एक माझं काम कमी होतं आज की बाबा तिनेच लाटल्या, तिनेच तळल्या. असा कामाचा हातभार जरी लागला ना कधीतरी तरी बरं वाटतं. खरं सांगू तेवढाच आधार असतो. नाही तर मग सगळंच आपणच करायचं म्हटलं ना जीवावर येतं. आणि मी जसं नाही, मी तुम्हाला सांगते, मी एक कंटाळलेली बाई आहे. किचनच्या कामांना किंवा सगळ्या घरातल्याच कामांना म्हणा, कंटाळलेली बाई खरंच. आता असं नाही की बाबा का कंटाळा येतो, हे मी तुम्हाला कायमच सांगत असते. चला, आजचा मस्त स्वयंपाक झाला होता, पुरी भाजी, जेवणं वगैरे झाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपली कामं असतात. जेवणाच्या आधीसुद्धा कामं, जेवणाच्या नंतरसुद्धा कामं. म्हणजे जेवलं ना की असं नाही की आरामात बसायचं आपल्याला, असं काही नाही. आवरून झालं, इथे सण संपला आपला.